डन. बाय द वे फोन कोणाचा होता? सांग किरण, आता आपल्यातच येते. ॲक्च्युली आम्ही एक माणूस ठेवलाय राजकुमारवर लक्ष ठेवायला, पण इथे उलट राजकुमारनेच त्याला पकडलं आणि विचारत होता कोणी पाठवलंय म्हणून. ओ बाय द वे, त्याने तुझंही नाव घेतलं ऐश्वर्या. इनफॅक्ट सारंगचं घेतलं, नीलचं घेतलं. काय एक्झॅक्टली झालंय? तू जर मला त्याचा पत्ता सांगितलास तर मी सांगेन काय झालंय एक्झॅक्टली ते. स्मार्ट. हा, तू जर माझं नाव नाही घेतलंस तर देईन तुला पत्ता. आय प्रॉमिस. तुझं नावही घेणार नाही मी. मला तर माझा जुना हिशोब चुकता करायचा आहे. ओके, मग आता सांग मला नेमकं काय झालंय. आय मीन राजकुमारला घरातनं बाहेर हाकललंय वगैरे माहिती आहे मला, पण आत्ता नेमकं काय झालंय? त्याने सारंगची खोटी सही केली आणि बँकेतून पैसे काढले. ओके किरण, आपल्या माणसाला सांग हिला राजकुमारकडे घेऊन जायला. थँक्यू सो मच. थँक्स. सारंग सर, तुम्ही उगाच माझ्या डोक्यात काहीतरी घालून ठेवलंय. कुठे दाखव. अहो काही काय, तुम्ही म्हणालात ना की वेळ आल्यावर सांगतो. कशाला सांगायचंय वेळ आल्यावर? आणि आपल्यात असं कोणतं अंतर आहे की वेळ आल्यावर सांगायला हवंय? काही गोष्टी योग्य वेळेला सांगितलेल्या बऱ्या असतात. तीच योग्य वेळ आपण ठरवायची असते. सांगा ना, काय बोलत होतात तुम्ही? तुला वाल्या कोळीची गोष्ट माहितीये? त्याने आपल्या बायकोला विचारलं की तू माझ्या पापात सहभागी होशील का? ती काय म्हणाली? नाही होणार म्हणाली. करेक्ट. मला पण माझ्या पापामध्ये तुला सहभागी करून घ्यायचं नाहीये. सांगेन मी तुला. ती वाल्या कोळीची बायको होती आणि मी सारंग सरांची बायको आहे. अरे बापरे. मी तुमच्या आनंदात वाटेकरी होऊ शकते, मग तुमच्या पापातही व्हायला हवं. सांगा ना आता तरी. सांगतो सावली, वेळ आली की सांगेन मी. हा, आता जाऊ दे मला. जाऊ दे म्हणजे? मी पण येणार आहे तुमच्यासोबत. आता सवय करून घ्या या गोष्टीची. अरे बापरे, काय करू मी? चल देवा, काय करू मी? एवढी गोड बायको आहे माझी. खाऊ तुला? गप्पा बसा, एवढंच जमतं तुम्हाला. आता मी आवरून येते, तुम्ही खाली थांबा माझ्यासाठी, नाहीतर निघून जाल तिच्यासोबत. नेमकं कुठलं प्रमाण जास्त आहे? डेंजर जास्त आहे की गोड जास्त आहे? काय माहिती. ही शिवानी ना मुद्दाम करते हे सगळं. आता म्हणजे हद्दपार करू लागली ही बाई. ठीक आहेस? हो, तू ऑफिसला चाललास का? हा, जरा घाई आहे. डोंट वरी, आज काय मी तुला ड्रॉप करायला नाही सांगणार आहे. असे मी आज जरा उशिराच जाणार आहे ऑफिसला. बाय द वे सारंग, आय वॉज जस्ट थिंकिंग उद्या दसरा आहे, चांगला मुहूर्त आहे.
तर उद्याच्या दिवशी आपण आपल्या ब्रँडचा लोगो रिव्हील करूया. आय मीन घरच्यांसमोरच. हां चालेल ना. ग्रेट. सारा, काय? एक विचारू का तुला? हां विचार ना. तू असं काय पाहिलंस रे सावलीत? मी तिच्यापेक्षा 10 पटीने सुंदर आहे. सक्सेसफुल बिझनेस वुमन आहे. एवढा मोठा बिझनेस एकटी सांभाळते. सावली काय तर घर तर सांभाळते. तू जर माझा झालास ना तर जगातली सगळी सुख तुझ्या पायाशी आणून ठेवेल. हॅलो. काही बोलायचंय? बोलायचं तर खूप काही, पण नंतर कधीतरी. चालेल. बाय. बाय. मी ऐकू. मी नाही म्हणाले तर येणार नाहीयेस का आत? कसं कळतं का माझ्या मनातलं? काय आणू? चहा, नाश्ता, कोल्ड्रिंक? आज ऑफिसला सोडायला यायचंय का? म्हणजे मी मोकळा आहे, आलोच तू सोडायला. जॉब चांगला आहे, मॅम पण चांगली आहे. म्हणजे तू तर सुंदर, अति सुंदर, नितांत सुंदर. कधीपासून काम करताय तुम्ही शिवानी मॅम कडे? ऐक ना, ऐकताय ना? शेवटी तुम्हाला बोलायलाच लावणार ना. बोल, बोलून टाक. मनात जे आहे ना ते सगळं बोल. तुझ्या मागच्या पिढीतलं सांग. अश्मयुगापासून जे काही आहे ना ते सगळं सांग. ही आमची दुसरी पिढी आहे. माझे बाबा शिवानी मॅमच्या बाबांकडे कामाला होते, ड्रायव्हर म्हणून. ते गेल्यानंतर त्यांनी मला शिवानी मॅमची काळजी घ्यायला सांगितली. तेव्हापासून मी शिवानी मॅम सोबत सावलीसारखी असते. मी सुद्धा सावलीसारखं उभा आहे. सॉरी, शिक्षण काय झालंय? म्हणजे मी पण ग्रॅज्युएट आहे. शाळेत नंबर यायचा. अरे वा, कितवा? ते नका विचारू. म्हणजे पण मी सारंग सर सोबत ना कंपनीत काम करतो. एक विचारू? 4 विचार. तू काय लाईन मारतोस का माझ्यावर? वेडाच. सावली